नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला। मुंबईमध्ये गेल्याच आठवड्यात पावसाच्या सरी आल्यात आणि पावसाची सर आली म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला कुठल्या सणाची आठवण येते तो म्हणजे दहीहंडी। आता या दहीहंडीचे सराव प्रत्येक मंडळाचे मुंबईमध्ये चालू झाले आहेत। तर त्यासाठीच आज आपण मुंबईतल्या भांडूप येथे शिवनेरी गोविंदा पथक या गोविंदा पथकाच्या सराव शिवाराला आलो आहोत। तर त्याची पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून। नमस्कार दादा, दहीहंडीचं वातावरण सगळीकडे चालू झाले, काय वाटतंय? पहिला म्हणजे पावसाळा आला की पहिली आपल्याला सगळ्यांना आठवण येते ती दहीहंडीची। दहीहंडी प्रेमी म्हटल्यावर त्याला दहीहंडीची आठवण येत नाही तर दहीहंडी प्रेमी आपण बोलूच शकत नाही। बरोबर। आणि म्हणजे असं आहे की तुम्ही जेव्हा लास्ट दहीहंडी होते त्याच्या पुढल्या दिवशी ग्रुपमध्ये मेसेज येतात की पुढची दहीहंडी 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर। तो खरा जोश दहीहंडीवाल्यांमध्ये दहीहंडी प्रेमींमध्ये आहे। आणि पावसाळा झाला की कधी सराव शिबिर चालू होतं, कधी सराव चालू होतोय अशी सगळ्यांना लागलेली असते आस। आणि त्याच्यामुळे तो एक किती लवकर आता आम्ही प्रो पण खेळतो त्याच्यामुळे आम्हाला लवकर सराव शिबिर सुरू करावं लागतंय। आणि त्याप्रमाणे आपल्याला जर प्रो साठी प्रिपेअर व्हायचं तर आपल्याला वेल बिफोर आणि वेल प्रिपेअर राहावंच लागेल। त्याच्यामुळे आम्ही हा सराव शिबिर 6 जून शिवराज्याभिषेक दिनी घेतलेला आहे। 2007 साली आम्ही एक 10वी 11वी 12वी आम्हीच लोक 10वीला होतो। आम्ही ते एकत्र येऊन सण साजरा करायचे। त्या दिवशी आम्ही असंच सण साजरा करत असताना असंच एखाद्याच्या मनात आलं आम्ही की आपण बाहेर जाऊन पण थर लावूया। तेव्हा आम्ही जास्त नाही 4च थर लावत होतो। पण ते त्या 2007 पासून ते चालू झालं। त्या 2007 पासून मग आम्ही पुढे दरवर्षी थोडं पायीच आपण भांडूप फिरायचो। त्याच्यामध्ये मग अजून दहीहंडी प्रेम वाढायला लागलं, दहीहंडी बद्दल अजून समजायला लागलं। दहीहंडी ही फक्त खेळ नाहीये तर एक ती आपली संस्कृती पण आहे, ती आपली जोपासणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे आम्हाला जॉईन होत गेले मित्र, आमचे मित्र परिवार वाढत गेला, दहीहंडी परिवार वाढत गेला। मग 4 पासून 5 पासून 6 7 8 आणि आता प्रो। आणि आता आमचं लक्ष जे आहे ते सगळ्यांना क्लिअर आहे। मला सांग की गोविंदा पथक तयार करताना सर्वात मोठं आव्हान काय होतं? गोविंदा पथक तयार करताना आम्हाला सगळ्यात मोठं आव्हान हे होतं की 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणणं। आणि माझ्यासमोर त्याच्या वेळेला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय होतं की त्यांनी जसं 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याच प्रकारे आम्हाला सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणून हा सण मोठा करायचा होता। कुठेही धर्मजात न मानता आम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन हा एक स्पोर्ट्स म्हणून गेम खेळायचा होता। तर आम्हाला आव्हान हेच होतं की सगळ्या लोकांना एकत्र आणणं, एकत्र त्या गोविंदाचं महत्व समजवणं, त्याच्यानंतर तो एक प्रो लेवलला खेळणं, त्यांना त्याचं महत्व जाणून देणं, हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं। आणि महाराजांच्या कृपेने आम्ही ते पेललं आणि आम्ही त्यात दहीहंडीचा कोच म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी असते पोरांना एकत्र ठेवणं, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून ठेवणं। तर त्यासाठी तू काय करतो? सगळ्यात पहिलं म्हणजे कोच म्हणून माहिती मी यांचा मोठा भाऊ म्हणून इथे वावरत असतो। तर इथे आलेला प्रत्येक गोविंद हा माझा छोटा भाऊ मोठा भाऊ ही आमची भावंड आणि आमची भावकीच आहे। त्याच्यामुळे प्रत्येक पोराची मला काळजी असते, कारण का आपला भाऊ वरच्या थरावर जातोय, एखाद्या लेवलला 18 फूट 20 फुटावर आहे, तिकडनं पडला तर त्याला लागू शकतं। तर त्याची संपूर्ण काळजी आम्ही घेतो। त्याच्यामुळे आम्ही सध्या मॅटची पण अरेंज केली आहे। मागच्या वर्षी पण आम्ही मॅट घेतली होती, त्याच प्रकारे यावर्षी सुद्धा आम्ही मॅट यूज केली आहे। हार्नेस, फर्स्ट एड, त्यानंतर मी स्वतः फर्स्ट एडची यावर्षी सर्टिफाईड ट्रेनिंग घेतलेली आहे प्रॉपर, कारण का आपला साहसी खेळ आहे। कोणाला कुठे इमर्जन्सी झाली तर तिथे त्वरित आपल्याला फर्स्ट एड देता आली पाहिजे। त्यासाठी मी स्वतः ही ट्रेनिंग आणि सर्टिफाईड झालो त्याच्यामध्ये फर्स्ट एड मध्ये, कारण का हे फार इम्पॉर्टंट आहे। आणि माझ्या सगळ्या गोविंदा पथकातील सगळ्या लोकांना आव्हान आहे की तुम्ही सुद्धा आपल्या पथकामध्ये एक जरी गोविंदा किंवा आपला एक जरी माणूस असा ठेवा जो फर्स्ट एड लगेच देऊ शकतो इमर्जन्सी वेळ। मला सांग की प्रो गोविंदा 2026 या स्पर्धेसाठी तुमची तयारी कशी चालू आहे? प्रो गोविंदा 2026 नक्कीच आमच्यासाठी उत्कंठा लागलेली आहे। आणि आता कसं आहे 2025 मध्ये जो बेंचमार्क सेट झालाय, ऑफकोर्स सगळे गोविंदा पथक 2026 साठी तयारी प्रिपरेशन करतायत। सगळ्यांना माझ्या सर्वप्रथम शुभेच्छा। आणि यावेळी आम्हाला सुद्धा आमची लेवल अप करणं फार गरजेचं आहे, कारण का प्रो मध्ये यावर्षी चुरस 100% होणार आहे आणि आम्हाला सुद्धा आवडेल ती चुरस खेळण्यासाठी। तर जे काय आव्हान आहे ते तुम्हाला पाहायला भेटेलच तिथे। आणि नक्कीच आम्ही जे लास्ट इयरला ज्या चुका केल्या त्याचं स्वॅट अनालिसिस नक्की करू आणि त्या चुका रिपीट होणार नाही याची संपूर्ण आम्ही काळजी घेऊ की आमच्याकडे त्या चुका परत होणार नाहीत। आणि त्या टायटल जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच खेळू। आमचा प्रामाणिक प्रयत्न हा असेल की आम्ही ते टायटल जिंकू। आणि सगळ्या गोविंदांना माझ्या शुभेच्छा। आता एक छोटासा रॅपिड क्वेश्चन फायरचा आपण राऊंड घेऊया। क्रिकेट की दहीहंडी? दहीहंडी। जिम प्रॅक्टिस की ग्राउंड प्रॅक्टिस? ग्राउंड प्रॅक्टिस। मॉर्निंगची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? नाईटची प्रॅक्टिस। रेन डान्स की दहीहंडी डान्स? दहीहंडी विथ रेन। मुंबईच्या दहीहंडी की ठाण्याच्या दहीहंड्या? ठाणे।
कठीण आहे पण सध्या तरी ठाणे. तुझं नाव काय? ऋतिक रवींद्र कदम मेन शिडीचा 5-6 टॉप. जेव्हा थर लागत असतात तेव्हाचा अनुभव काय असतो? अनुभव म्हणजे तसं भीती वगैरे तर अजिबात वाटत नाही, कारण का आमच्या पोरावरती एका पोरावरती पूर्ण विश्वास आहे. भीतीचा तर काय प्रश्न राहिला नाही. लास्ट इयरला शिवनेरी गोविंद पथकाने 9चा प्रयत्न केला होता, तो अनुभव कसा होता? अनुभव म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रॅक्टिस पण आमची थोडी झालीच होती. लागलेलेच अर्थातच लागले, पण थोडासा वरच्याचा थोडाफार तोल गेला, त्यामुळे थोडंफार स्वप्न ते अधूर राहिलं. पण यावर्षी नक्कीच आमचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. तुमचं नाव काय? माझं नाव सुशांत संतोष देऊलकर. तुम्ही कोणत्या थराला असता? मी बेसला असतो. बेसला असताना तुम्ही आपापसात काय कोऑर्डिनेशन असतं तुमचं? आम्ही आमच्या बेसमध्ये असताना आम्ही एकच सांगतो की आपण वरचा पोरगा खाली येत नाही तोपर्यंत जिद्दीने उभं राहायचं आणि ताकदीने उभं राहायचं जोपर्यंत खाली येत नाही. लास्ट इयरला 9 थरांचा प्रयत्न केला होता, तो थोडक्यात हुकला. त्यासाठी यावर्षी काय तयारी चालू आहे? या वर्षी आमची जोरात तयारी चालू आहे. लास्ट इयरला आमचा जो प्रयत्न उकला तो थोडा पावसामुळे आणि कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे उकला आणि थोडाफार 19-20 झाला आमच्या मुलांकडनं झाला. शेवटचा प्रश्न, यावर्षी किती थरांचं लक्ष? यावर्षी नक्कीच गेल्या वर्षी जे आमचं हुकलेलं 9 थर थोडक्यात हुकलेलं होतं, ते अजून पण एक क्षण आमचा तो तिथेच थांबलेला आहे. म्हणजे कोणत्याही गोविंदाला तू विचारशील की राहिलेला क्षण किंवा सोडलेला क्षण गेल्या वेळीचा अधुरं राहिलंय स्वप्न. अधुरं राहिलाय. ते आम्हाला कंटिन्यू करायचं आणि आम्ही माधवकडे पण हीच इच्छा प्रार्थना करतो की आमचं स्वप्न पूर्ण कर आणि आमच्या पाठीशी सदैव उभा राहा. तिकडेच एक गेल्या वर्षीपासून आपण जे अडकलेलो आहे, म्हणजे डोक्यात तेच चाललंय की तो एक क्षण जिथून आमचे 9 थर पडले, तो थर आम्हाला यावेळी गाठायचंय. ते लक्ष आम्हाला गाठायचंय 9चं, आणि ते आम्हाला गाठताना कोणत्या प्रकारची इंजरी घ्यायची नाही. त्या प्रकारे आम्ही सर्व्हिस प्रॅक्टिस चालू ठेवणार आहे आणि त्याप्रमाणे म्हणजे ठीक आहे, सेफ खेळायचंय. बाकी जे तुमच्या नशिबात आहे ते होणारच आहे, पण प्रयत्न पूर्ण असतील, डेडिकेशन पूर्ण असेल, सराव पूर्ण असेल आणि तयारीही पूर्ण असेल. शेवटच्या दिवशी हार जीत आपण बघून घेऊ, बट प्रयत्न प्रामाणिक आणि पूर्ण राहतील याची आम्ही खात्री बाळगू. नक्कीच नक्कीच तुमच्या मनातील सर्व आशा अपेक्षा पूर्ण होत हीच छत्रपती शिवाजी महाराज चरणी आपण प्रार्थना करूया. आणि असंच मित्रांनो, पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन गोविंदा पथकाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा.